काल रात्रीच नुकतंच अल्बम आणून ठेवलेलं. तोपर्यंत सकाळी नवनाचा फोन आला, अल्बम घेऊन कधी येत आहे. मग काय लगेच घेतलं अल्बम आणि निघालो लगेच आम्ही अल्बम द्यायला देवीखिंडीला. तोपर्यंत साई गाडी घेऊन तयारच होता. गेलो लगेच गाडीवर बसलो. लगेच साईनं लगेच रेस पिळली गाडीची. निघालो आम्ही उन्हातच. साईला दिसली लाल परी. साई म्हणला तिला ओव्हरटेक करायचं. अरे हळूहळू म्हणत तर साईने केलं ओव्हरटेक. बघता बघताच आलं देवीखिंडी. लगेच आलं तर लगेच आम्ही शिरलो लगेच गावामध्ये. मग विचारलं नवनाथचं घर. गेलो मग आम्ही नवनाथच्या घरी. जाता नवनाथ बाहेर गेलता. मग थांबलो वाट बघत. परत ना आला नवनाथ आणि मी गेलो मग सोबत घरामध्ये. घर तर लय भारी होतं. गेलो लगेच काकांच्या हातात अल्बम दिला काढून. बघता क्षणी कवर पॅड तर लयच कडक झालतं. काकांनी अल्बमचं कवर काढलं. अल्बम बघायला लागले. अल्बमचा काही विषयच नाही. लय कडक एम्बॉस टिपी कडकच. प्रत्येक पेज अल्बमचं क्रिएटिव्ह आणि युनिक. एंगेजमेंटचं पहिल्यांदा स्टार्टिंगला पेजेस होते. लय भारी एंगेजमेंटचे फोटो आलते. ग्रुपिंग कपल लय भारी. नवनाथ आणि काका दोघंजण अल्बम बघत होते. लय भारी झालता अल्बम. मी पण त्यात सांगत होतो हे असं हे तसं. लगेच नवनाथनं लगेच पैसे काढले. लगेच मोजले. लगेच मग काकांनी मग पाहुणचार केला. काकांचा स्वभाव आवडला. लगेच काकांनी टावेल टोपी देऊन पाहुणचार केला. पैसे पहिल्यांदाच असं घडलं की फोटोग्राफरचा आदर एवढा. लय भारी वाटलं तेव्हा. एवढं भारी वाटलं की बोलायचं कामच नाही. कारण का आजकाल कोणच काच करत नाही. डायरेक्ट ऑनलाईन मारते ते. झाला विषय गुल. पण देवीखिंडीत आल्यावर काकांनी पाहुणचार केला. लय भारी वाटलं. मग नमस्कार घातला.